स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आता वाजलेले सकाळचे 9:58 म्हणजे 10 वाजलेले आहेत आणि मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं तुम्ही आम्ही इथे उज्जैन पर्यंत म्हणजे आपल्या महाकालेश्वरच्या इकडे नगरीमध्ये आलेलो आहे आणि रूम जस्ट घेतलेली आहे। तो तिकडे ब्लॉग मी एंड केलेला आहे आणि आता तिथूनच नेक्स्ट ब्लॉग मी सुरुवात करतोय। ही बघा ही रूम आम्ही घेतलेली आहे, आता आम्ही लॉक केली, आता परत उघडतोय तुमच्यासाठी दाखवायला। एकदम बेसिक रूम घेतलेली कारण की रूमवर आम्हाला खर्च अजिबात करायचा नव्हता। ही बघा ही 4 बेडची रूम आहे म्हणजे 4 जणांची, आम्ही 3 जण आता आरामात इकडे झोपू शकतो आणि अटॅच बाथरूम वगैरे आहे। तर आता इकडून आम्ही तयारी केलेली आहे बघा, सगळ्यांनी सोहळी नेसलेली आहे, नितेशनी त्याच्यानंतर गौरवनी अशी सोहळी नेसलेली आहे। मी आधी त्यांना बोललेलो दर्शन घेऊ तर सोहळ्यामध्ये घेऊ, हे असं जीन्स आणि शर्टमध्ये नको, म्हणजे नंतर तर आम्ही घेणार आहोत जीन्स आणि शर्टमध्ये, पण पहिले महाकालेश्वरचं दर्शन सोहळ्यामध्ये झालं पाहिजे म्हणून आम्ही खास घेऊन आलेलो आहे। तिघांची एकदम नवीन कोरी सोहळी आहेत आता घातलेली आहेत आणि इकडून बिन चपलाचीच आम्ही जाणार आहोत आपलं महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये। फक्त 2 ते 3 मिनिटावर चालत मंदिर आहे अशी आम्ही रूम घेतलेली आहे आणि रूम फक्त आम्ही नेगोशिएट करून फक्त 1100 रुपयात घेतलेली आहे रूम, कारण की त्याला सांगितलं सकाळी उद्या 5 सव्वा 5लाच आम्ही इकडून निघणार आहोत, तर म्हणून एकदम स्वस्तामध्ये आम्हाला रूम मिळून गेली आहे। तर आता इकडून निघू, देवळात जाऊ, दर्शन घेऊ आणि मस्तपैकी मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही इकडे येणार आहेत, कपडे चेंज करणार म्हणजे आपले नॉर्मल कपडे, आणि मग रिक्षा करून सगळं उज्जैन असं जे काय मंदिरं वगैरे ती फिरणार आहे। तर असा सगळा प्लॅन आहे। तर चला आता निघूया आणि जाऊया मंदिरामध्ये। ऊन बघा किती आहे म्हणून मी थोडासा त्या बाजूला ब्लॉक करत होतो। आता आम्ही फायनली रूम मधून निघालेलो आहे हॉटेलमधून आणि आता चालतोय देवळामध्ये जायला। हे सगळं जे आहे उज्जैनच्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तिकडे चालले। नमस्ते अंकल। नमस्ते। हे बघा असं सगळ्या गल्ल्या आहेत बारक्या बारक्या। थांबा आधी मी नीट बघतो खाली नाही तर मी धड पडेल। आता आम्ही चाललेलो देवळामध्ये, पण बघा समोर दिसला आपल्याला नाश्ता चहा, तर चहा पहिले घेतोय फक्त, नाश्ता अजिबात करत नाहीत, पोट एकदम फुल आहे आमचं। हे मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं आम्ही काय घेतलेलं, वडेपाव घेतलेले इकडचे, एवढे काही खास नव्हते, नाही आम्हाला तर अजिबात नाही आवडले, एवढे काही खास नव्हते। मुंबईच्या माणसाला तर जरा नाही आवडणार, कारण की जो आपला वडापाव जो टेस्ट देतो ते हे नाही देऊ शकत। तर असं आहे, तर आता फक्त आम्ही चहा पितोय आणि मग जाऊ आपण देवळामध्ये। हे बघा मी कसं मस्त सोहळं नेसलेलं आहे, फुल एकदम खालपर्यंत, एकदम मॅचिंग सोहळं उपरणं। हा बघा चहा आता घेतलेला आहे, चहाचा कलर बघून मला जरा भीती वाटते कारण डेंजरस कलर आहे एकदम चहाचा। तर आता बघू कसा आहे तो, आणि मला वाटते गोड पण जरा जास्तच आहे, बघू नाही आवडलं तर टाकून द्यावा लागणार। महाकालेश्वर बाबा की जय हो, तमन्ना पूरी करे महाकाल राजा। वीडियो बघ एकदम अच्छा आना चाहिए। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। आया क्या? परफेक्ट। महादेव बाबा की जय हो। जय महाकाल, हर हर महादेव, हर हर महादेव। आता 2च मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत मंदिरामध्ये, देवळामध्ये आपल्या, आणि हे बघा कसं सगळं मस्त बनवलेलं आहे। आज आहे 3 जानेवारी आणि सध्या गर्दी बघा किती आहे। 31, 1 आणि 2 हे 3 दिवस खूप होती, आज जरा कमी झालेली आहे। आता मी यामध्ये अजून एक त्रिशूळ ऍड केलेला आहे। हे बघा समोर आहे आपलं महादेवाचं महाकालेश्वर मंदिर। आता जाऊया बघू दर्शनाला किती वेळ लागतो तो। हे बघा आपण फायनली पोहोचलेलो आहेत ओम श्री महाकालेश्वर मंदिर, त्याच्या आता आतमध्ये आपण प्रवेश करतोय। हे बघा फायनली मध्ये आपण प्रवेश केलेला आहे। हे बघा आपण फायनली एंटर केलेलं आहे मध्ये। हा सगळा जो एरिया तुम्हाला दिसतोय हा आता कालचे 3 दिवस हा पूर्ण फुल असेल। आता आम्ही नशीब आज आलोय आणि गर्दी अजिबात नाही आहे, आमचं नशीब आहे की गर्दी नाही आहे, कारण की काल परवा वगैरे 3 दिवस जे गेले 3-3, 4-4 तास लागले असतील लोकांना दर्शन घेण्यासाठी, एवढी इकडे लाईन नाही। हे बघा इकडे सगळे बॅरिकेड बनवले, एवढं सगळं कॉस्ट करून आता थोडीशी गर्दी लागलेली आहे। माझ्या मते 5 ते 7 मिनिटात दर्शन होईल आमचं असं मला वाटते, कारण की माझ्या मते आहे मंदिर, मला कन्फर्म नाही सांगू शकत, बघू आता किती वेळ लागतो तो।
आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहेत बाहेर. ते बघा मागे आहे मंदिर. आता तुम्हाला सांगतो मध्ये सीन काय झाला. तुम्ही मधली जी व्हिडिओ बघितली गाभाऱ्याच्या मधलं, त्याच्यानंतर टीव्हीवरचं पण दाखवत होतो मी तुम्हाला. आरती जी चालू होती ती मी माझ्या मोबाईलने शूट केली, कारण की तेव्हा माझा गोप्रो जप्त केलेला त्यांनी आणि 5,000चं फाईन मागत होते. तर मी त्यांना सांगितलं की त्याच्यात काय नाहीच आहे म्हणून, कारण की आरती चालू असताना किंवा गाभाऱ्याचं असं मी काय त्याच्यात काढलेलंच नव्हतं व्हिडिओ वगैरे, फोटो असं काय काय. तर म्हणून थोडासा वाचलेलो आहे. तर त्यांनी 5,000चा फाईन लावायचा प्रयत्न केलेला, पण मी त्यांना दाखवलं मग की काही नाही आहे म्हणून. तर त्यांनी पण बघितलं की असं मधलं काही नाही आहे, सगळं बाहेरच्या व्हिडिओ होत्या. पण त्याच्यानंतर पण मी गोप्रो जप्त झाल्यानंतर पण माझ्या मोबाईलनी ते व्हिडिओ शूट केल्या. पण तेव्हा तर सगळेच करत होते म्हणून मी थोडीशी हिंमत केली आणि केलं, कारण की ते युट्यूबमध्ये टाकायचं होतं आपल्याला म्हणून त्याच्यासाठी ते केलं. आम्ही हे सगळं लडाखला बनवलेलं लहान लहान दगड घेऊन. हा तेव्हा पण आम्ही तोच विचार केला. लडाखला आम्ही असे एक दगड ठेवून असे पिरॅमिड बनवलेले. हे प्रितेशनी बनवलंय घर आणि हे गौरवनी बनवलेलं घर आहे. इकडे लोक बोलतात की असं आपलं घर बनवायचं की तसंच आपलं घर मग भविष्यात बनते. आता मी बनवून दाखवतो घर. याला काय रे झालं, याचं घर नाही बनणार, याचं नाही घर बनणार. हे घर बिर बनवणार हे काय नाही हे सगळं, कारण की इकडे बघा पेवर ब्लॉकचं काम चालू आहे. त्याचे हे सगळे टाईल वगैरे लावलेले आहेत. इकडे अर्धवट काम चालू आहे. आपका तो बिल्डिंग बन जाएगा 15-16 माले का. हाँ अरे ये पेवर ब्लॉक का काम चल रहा है, उसका पत्थर है सब. मैं खेलने आया था, इसे जरूर रिकॉर्डिंग में ऐड कर लेता. हाँ वो तो हो गया. हे सगळे पेवर ब्लॉक बघा चालू आहे, त्याचं काम आहे आणि त्याची दगड चालू आहेत. त्यांनी बघा काय बनवलंय. दो फ्लोर उसने इलीगल बनाया था, इसीलिए वो गिर रहा है बिल्डिंग. नीचे से डिसबैलेंस होने 7 फ्लोअर काय मिला आहे परमिशन. कुतुब मीनार बनाना है. तर चला आता इथून निघूया, जाऊया आपल्या रूमवर, कपडे चेंज करून जाऊया कालभैरवला. मी काय घर बनवत नाहीये. हे बघा कसे बनवलेत. हे तर एकदम चौकोनी दगड आहेत. मी तर लडाखला बनवलेले गोल त्रिकोणी कसली एकदम शेप होते दगडांची, त्याचं मी बनवलेलं लडाखला. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता इकडून कालभैरवला जायचा, पण हे बघा हे आपलं हां इथे मंदिर आहे महाकालेश्वर, त्याच्या समोर आहे बडा गणेश, म्हणजे गणपतीची मोठी मूर्ती आहे. आता तिकडे जाऊन येतो. ही बघा गणपतीची किती मोठी मूर्ती, म्हणून या देवळाला बोलतात बडा गणेश. चला आता इथून निघू, फायनली जाऊ रूमवर. हे आहे नवग्रहांचं मंदिर. हे बघा सगळे देवता आहेत इकडे. आता आम्ही एका इकडच्या लोकल गुरुजींना विचारलेलं आहे. अशी बोलता बोलता आमचं असं बोलणं झालं तर त्यांना विचारलं आम्ही की आता इकडून चालता चालता अजून कुठली मंदिरं करू शकतो. तर ते बोलले की आता जवळच हरसिद्धी माता मंदिर आहे ते करा, त्याच्यानंतर चारधाम मंदिर आहे आणि विक्रमादित्य मंदिर आहे, अशी 3 मंदिर जवळ आहेत चालण्याच्या अंतरावर. तर ती करायची आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही रूमवर जाऊ, कपडे वगैरे बदलून मग रिक्षा करावी लागेल पूजनासाठी, कारण की कालभैरव मंदिर दुसरीकडे, त्याच्यानंतर अजून 1-2 मंदिर आहेत ती रिक्षेनी करावी लागतील. कारण 30 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत ती मंदिर, तर ती करावी लागतील. आता इकडे जी जवळ आहेत ती आम्ही 2 आता करून घेतो, 2-3 मंदिर. हे बघा हे खरं आहे राजे विक्रमादित्य महाराज नवरत्न दरबान आसन जनकल्याण समिती. इकडे विक्रमादित्य राजांचा मोठा स्टॅच्यू आहे, तो आता मी दाखवतो तुम्हाला. हा बघा हा स्टॅच्यू आहे राजा विक्रमादित्याचा, मस्त एकदम. चला आता आपलं इकडून आम्ही केलेलं आहे दर्शन. आता जातोय समोर मंदिरामध्ये, तिकडून जाणार डायरेक्ट आपल्या रूमवर. आता आम्ही इथे आलोय बसची बुकिंग करायला, कारण की उद्या सकाळी निघायचंय इकडून ओंकारेश्वरला जायला, त्याच्यासाठी आम्ही बसची बुकिंग करतो. सकाळी 6:50ची बस आहे आणि पर हेड 250 रुपये काहीतरी तिकीट, 4 तास लागतात. आता त्याची बुकिंग आत्तापासून आम्ही करतोय, कारण की उद्या सकाळी ते मिळणार नाही आपल्याला तिकीट, म्हणून आता बुकिंग करून घेतो. हे बघा समोर आलेलो आहेत आपण आता हरसिद्धी मातेच्या मंदिरामध्ये. पटकन दर्शन घेऊ 10-15 मिनिटात आणि मग जाऊ आम्ही ते प्रसाद घ्यायला अन्नछत्रामध्ये. मीच कितीतरी वर्षांनी बघितलं, एवढं भारी वाटतंय बघ. आता आम्ही अन्नछत्र शोधत
या रस्त्यावर चालत होतो. अन्नछत्र आहे पण आता ते अजून लांब आहे. आता तिकडे जायची आमची म्हणजे संपलेली ताकद, कारण की आम्ही सकाळपासून बिन चपले जे फिरतोय सोहळा घातलेलं म्हणून. आणि आता आम्ही ही बघा ही रिक्षा केलेली आहे आणि रिक्षावाला आम्हाला विचारतोय आपका ऍड्रेस किधर आहे. मी सांगितलं आम्हाला नाही माहित. आता त्याला सांगितलं फक्त की मंदिराच्या समोर आहे तिकडे चल कुठेतरी, तिकडून आम्ही जाऊ शोधत आता पुढे बरं वाटतं. कमीत कमी 8,000 ते 9,000 स्टेप झालेत सकाळपासून. हे बघा आम्ही आता अन्नछत्रामध्ये आलेलो आहे आणि हे जेवण आता जेवतो इकडचं मंदिरातलं. अन्नछत्रामध्ये फ्री जेवण असते, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यासाठी आम्ही आलो खास प्रसाद म्हणून. आता आमचं अन्नछत्रामध्ये जेवण झालेलं आहे जेवून आणि आम्ही आलो आता हात वगैरे धुतले बाहेर आलेलो आहेत. आणि इकडे आम्ही काहीतरी देणगी देतो की म्हणजे असं आपण जेवलो त्याबद्दल काहीतरी दिलं पाहिजे म्हणून आता काहीतरी देणगी देतो आणि मग जाऊ आपल्या रूमवर. आता आम्ही पुन्हा इलेक्ट्रिक रिक्षा केलेली आहे अन्नछत्रापासून सिद्धी मातेच्या तिकडे जाणार आम्ही आणि तिथून ड्रॉप करून परत चालत जाणार आपल्या रूमकडे. तिकडून परत जवळजवळ 10-15 मिनिटं लागतील कारण की तिथे रिक्षा जात नाही, बॅरिकेड लावलेले आहेत. आता वाजलेले दुपारचे 2:30 आणि आम्ही आता निघालेलो आहेत पुन्हा फिरायला कालभैरव आणि तिकडच्या आजूबाजूचे काही मंदिर आहेत ते 30 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जी मंदिरं आहेत ती फिरायला. अजून 5 मंदिरं आम्ही शॉर्टलिस्ट केलेली आहेत, म्हणजे तीच मेन आहेत. त्याच्या पुढे जास्त अजून काय दुसरी असं फिरत नाही लोक, तर ती जी मेन आहेत तीच आम्ही फिरणार आहोत. आणि आता बघा सगळ्यांनी कपडे बदलले आहेत. मी पण शर्ट जीन्स घातलेले आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट शूज खाली घातलेले आहेत कारण की आता आम्ही सकाळपासून जवळजवळ 8:30-9 वाजेपासून आत्ता जवळजवळ किती 2-1.5 बिन चपले जे फिरत होतो. पाय माझे एवढे दुखायला लागलेले खालून की म्हणजे खतरनाक असे. तर वॉकिंग केल्यावर पण कधी दुखत नाही कारण की बिन चपलेनी पूर्ण आम्ही डांबरी रस्त्यावर वगैरे फिरत होतो, कुठे दगड वगैरे सगळं, तर खूप दुखते दादा म्हणून मी शूज घातले. तर आता बघू इकडून जाऊन खाली रिक्षा करायची आहे आणि रिक्षेनी सगळीकडे फिरायचंय. तर चला आता पहिले तर चहा प्यायचा आहे, चहाची आता तलब आलेली. हे बघा आम्ही इथे रूम बुक केलेली भगवती यात्रीगृह आणि इकडे आलू परोठा दिसतोय, तो रात्री खायचा प्लॅन आहे आमचा. रात्री आलो की इथे आलू परोठा खायचा, बघू कसा असतो. आणि आता चहा तर इथेच प्यायला, त्यांनीच आम्हाला मागवून दिला चहा प्यायला. आणि आम्ही काहीतरी येताना आपलं नानकट बिस्किट टाईप असं काहीतरी घेतलेलं ते खाल्लं. आणि आता रिक्षा पण बोलवली, तर आता रिक्षेने पूर्ण आम्ही 5 ठिकाणं आहेत ती फिरणार आहेत. ती कुठली कुठली तुम्हाला आता सांगतो. पहिलं आता चाललोय कालभैरवला, त्यानंतर राजा भरताली गुफा, नंतर एक मंगलनाथ मंदिर आहे आणि शांती बनी आश्रम आणि नंतर आहे गड कालिका मंदिर. अशी 5 मेन ठिकाणं आपण शॉर्टलिस्ट केलेली आहेत. आणि मग 6 वाजताचा येण्याचा प्रयत्न आहे आमचा. हरसिद्धी मातेच्या मंदिराच्या मागे शिप्रा नदी आहे, तिकडे आरती होते, नदीची आरती. तर तिची आरती असते 6 ते 7 वाजेपर्यंत असं काहीतरी. आणि 7च्या नंतर आम्ही फिरणार आहोत तो कॉरिडॉर. असा सगळा प्लॅन आहे, बघू कसं काय होते ते आता. आणि उद्या सकाळीची तर 6:30 वाजताची काहीतरी आम्ही बुकिंग केलेली आहे बसची. इथून डायरेक्ट ओंकारेश्वर आणि ममलेश्वर अशी 2 ठिकाणं आम्हाला फिरायची. ही बघा ही रिक्षा आम्ही बुक केलेली आहे आता पुढचे 5 मंदिरं फिरायला, जवळजवळ 3-3.5 तास इलेक्ट्रिक रिक्षा आम्ही बुकिंग केलेली आहे. तर चला आता बसूया, मस्त फिरूया मस्त. आता आम्ही पहिल्यांदा आलेलो आहेत भरतरी गुफा. हे बघा भरतरी गुहेमध्ये आलेलो आहे. बघा आपण पोचलेलो आहेत भरतरी गुफामध्ये. सगळ्यात पहिले हनुमानाचं दर्शन. ही बघा इकडे दिले गुफा नंबर 1 म्हणजे पहिली गुहा आहे, तिथे आपण प्रवेश करतोय. भर्तृहरी यांच्या गुहेतून आम्ही आलेलो आहेत पुन्हा इथे. तिकडे 2 गुहा होत्या, फोटो व्हिडिओ काढायला मनाई होती म्हणून काढलं नाही. एका गुहेमध्ये त्यांनी विष्णूची 12 वर्ष तपश्चर्या केली, त्याच्यानंतर विष्णूंनी त्यांना तिकडे दर्शन दिलं. आणि बाजूच्या दुसऱ्या गुहेमध्ये ते शंकराची जुनी पिंड आहे, तिकडे ते सगळी पूजा वगैरे करायची शंकराची. आणि 1 नंबरची जी गुहा होती विष्णूंनी जिकडे त्यांना दर्शन दिलं, तिकडून एक रस्ता जातो, तो 4 धाम करून पुन्हा तिकडे येतो. बोलतात की भर्तृहरी रोज 4 धामचं दर्शन करून पुन्हा गुहेत यायचे, असा तिकडे रस्ता आहे. तो आता बंद केलेला आहे. आणि मी आता एका माणसाकडून पण ऐकलं
की 1992 मध्ये काशीला तिकडे खोदकाम केलेलं, तेव्हा सापडलेलं की तो इकडून रस्ता काशीपर्यंत जातो जमिनी खालून. तर असं आहे. तिकडे मध्ये अलाउड नव्हतं फोटो काढायला, व्हिडिओ काढायला, म्हणून ते काय काढलं नाही. चला आता इथून निघूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. आता आम्ही आलो आहेत गडकालिका मंदिरामध्ये. आता जाऊ पटकन दर्शन घेऊ 10-15 मिनिटात आणि मग रिटर्न. नेक्स्ट माझ्यामध्ये आम्ही इथे जाणार आहे कुठे, कालभैरव. देवीचं दर्शन आम्ही लांबूनच घेतलेलं आहे, कारण की पुढे लोकच सरकत नाही आहेत. लांबून घेतलं दर्शन. व्हिडिओ बघितली असेल ती मी आयफोननी काढलेली. तर आता इथून निघतोय पुन्हा नेक्स्ट कालभैरवला. बघू रिक्षेवाला कुठे नेतो हे महत्त्वाचं आहे. आम्ही बोलून काय होणार नाही, रिक्षेवाल्याची मर्जी आहे सध्या. फायनली चाललेलो आहेत आम्ही कालभैरवला. आता आम्ही पोहोचलेलो आहोत कालभैरवाच्या मंदिरामध्ये. बघू गर्दी किती आहे ती, तसं पटापट दर्शन घेऊ आणि निघू. आम्ही आता कालभैरवाचं दर्शन आता घेत नाही आहोत, कारण की आता आमच्याबरोबर हे आहेत. आम्ही विचारलं तर हे 12:30 वाजता लाईनीमध्ये लागलेले, ते आत्ता बाहेर पडलेले 4:30 व्हायला आले जवळजवळ. म्हणजे 5 तास लागले त्यांना इकडे, आणि अजून गर्दी आता वाढलेली आहे. तर आम्ही जाता लाईनीत लागलो कमीत कमी 5 ते 6 तास निघून जातील. तर ते आम्हाला आता करायचं नाहीये. आता इकडून बाहेरूनच दर्शन घेऊ, नमस्कार करू आणि निघू, असा प्लॅन आहे आमचा. कारण की सकाळपासून आम्ही पण फिरलो तर खूप थकलेलो आहेत. हा बघा पापड घेतला आता. एकच घ्या मग. कोणता पापड आहे, काय म्हणतो? चावल का? अच्छा. काय विकतील त्याचा भरोसा नाही. पापड आहे, त्याच्यावर मसाला टाकलेला. आता पापडानंतर आम्ही घेतलेलं आहे काकडी आणि पेरू मिक्स, कारण की मी जास्त काकडी खात नाही, काकडीने ऍसिडिटी होते. हे बघा, हे आहे श्री कालभैरव मंदिर. इकडून हा मंदिराचा एंट्रन्स आहे, नाव इथे वर लिहिलेलं आहे. आणि ही बघा, ही सगळी लोक दिसत आहेत, ही सगळी लाईनीमध्ये थांबलेली आहेत दर्शनाला. आणि अशा कमीत कमी 12 ते 13 लाईनी आहेत तिकडे, इकडून झिगझॅग करत जायला. आणि मध्ये, आणि त्यानंतर मध्ये गर्दी आहे ती वेगळी. तर असं सगळं आहे, म्हणून आमच्याकडे वेळ अजिबात नाही आहे. एकदम लिमिटेड वेळ काढून आम्ही आलेलो. इथून घेतलं दर्शन, बस झालं. आता आम्ही कालभैरवाकडून दुसऱ्या नेक्स्ट स्टॉपला आम्ही चाललेलो आहे. आणि टोटल हे बघा, पूर्ण गावातून फिरतोय आम्ही, पूर्ण एकदम खेडे गावातून आम्ही फिरतोय. आणि एवढी खतरनाकवाली राईड चालू आहे सध्या, म्हणजे शरीरातले सगळे पार्ट आमचे चालत आहेत या गाडीमध्ये बसून. गाडीला शॉक अब्झॉर्बर नाहीच आहे. जेल आहे हे बघा, हे आहे जेल उज्जैनचं. डेंजर कैदी एक ठेवलेत. हो का? हा बाबाजी, बाबाजी, बाबाजी बोल. अरे उसको सस्पेंशन ही नहीं है ना गाड़ी को. या गाडीला खाली सस्पेन्शनच नाहीयेत, म्हणून जो मागे जो बसतो तो जराशा खड्ड्यात पण उडतो. माझी पिढीची हालत बेकार झालेली आहे. हे बघा, आता या मंदिरात आलेलो आहे, भगवान श्री सिद्धवट मंदिर द्वार. नको भगवान अनुदान वसुदान सिद्धवट. आता पार्वती पट दो चार चढ़ा दो ऊपर. महादेव दे आहे इकडे नंदीवर एक वाघ. गुरु महाराज. ही बघा, ही आहे सगळी शिप्रा नदी. इकडे आता आम्ही आलोय. आणि सगळ्या इकडे मंदिरात फिरल्यानंतर आम्ही जाणार तिकडे हरसिद्धी मातेला. तिथे पण शिप्रा नदीचीच आरती होती, तर तिकडे पण आपल्याला शिप्रा नदीचीच आरती करायची. आणि इथे पण शिप्रा नदी. तर आता इथून जाऊया दुसऱ्या नेक्स्ट मंदिरामध्ये. ते बघू आता, ते ड्रायव्हरवर अवलंबून आहे, काय तो जिकडे नाही तिकडे जावं लागेल. हे बघा, इकडे लिहिलेलं आहे शिप्रा नदी का पवित्र जल.
इकडे मिळतो. आता पिऊया आपण. आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंगलनाथ मंदिरामध्ये. ते बघा मागे आहे मंगलनाथ मंदिर. हे जिथपर्यंत मी ऐकलेलं काहीतरी एक गोष्ट म्हणजे मंगळाचं मंदिर आहे. हां, तर तिकडे तुमचं इकडे दर्शन केल्याने जो दोष असतो मंगळाचा तो निघून जातो असं काहीतरी आहे. तर आता जाऊ, दर्शन घेऊ पटकन आणि मग जायचं आहे संदीपनी आश्रमला. एकदम शेवट आपलं आहे डेस्टिनेशन. म्हणजे शेवट नाही, त्याच्यानंतर जायचं आपल्याला हरसिद्धी माता मंदिरात शिप्रा नदीच्या आरतीला. हे फिरण्याचं शेवटचं आहे संदीपनी आश्रम. आम्ही इथून पण निघालेलो आहोत. हे बघा मागे मंदिर आहे, कारण की इथे पण लाईन होती. कमीत कमी 1 ते 1.5 तासाची लाईन होती. आणि आता आमचं अजून एक स्पॉट बाकी आहे संदीपनी आश्रम. तो बघायचाच आहे मेन. आणि त्याच्यानंतर आम्हाला 6च्या आत पोचायचं आहे हरसिद्धी माता म्हणजे शिप्रा नदीच्या आरतीला. म्हणून आम्ही जरा लवकर करतो. आता चहा प्यायला आलेलो आहे, कारण की दुपारी 2:30-3 पासून निघालेलो आहे आम्ही. आणि फिरतोय जवळजवळ 3:30, 3:30, 4:30, 3 तास व्हायला आलेले आहेत आता. आणि तुम्हाला माहिती आहे रात्री झोप पण नीट झाली नाही. तर आता झोप थोडीशी येते. मस्त चहा पिऊया. हे बघा समोर या झाडांच्या मागे आहे ते मंगलनाथ मंदिर. आणि आता आम्ही निघालेलो आहे संदीपनी आश्रमला. हे बघा आम्ही पोहोचलेलो संदीपनी आश्रमला, जिकडे श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी 64 दिवस राहून अभ्यास केलेला. त्यांच्या आश्रमात आता आपण चाललोय. हे बघा इकडे लिहिलेलं आहे मुख्य मंदिर भगवान श्रीकृष्ण की पाठशाला. हे बघा इकडे लिहिलेलं श्रीकृष्ण द्वारा सीखी गई 14 विद्या. हे बघा ह्या 14 विद्या श्रीकृष्णांनी इकडे 64 दिवस राहून शिकलेल्या. मी हळूहळू व्हिडिओ खाली घेतोय, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचा. हे बघा इथे लिहिलंय सर्वांग श्रीकृष्ण द्वारा सीखी 64 कला आहे. म्हणजे 14 विद्या आणि 64 कला असं एवढं शिकलेले 64 दिवसामध्ये श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा. तर चला आता इकडून आपलं झालेलं आहे बघून, पटापट बघितलेलं आहे. आता लगेच निघूया. आपली रिक्षा तर रेडी आहे. आता वाजलेले 5:45, 5:45 बरोबर झालेले आहेत. आणि 10 ते 15 मिनिटामध्ये इकडून आम्ही पोचतो शिप्रा नदीला म्हणजे हरसिद्धी मातेला आरतीला तिकडे. तर बरोबर आमच्याकडे एकदम कट्टुकट वेळ आहे. आमच्यामध्ये आम्ही पोचून जाऊ वेळेवर, पण जर तिकडे आधीच गर्दी झालेली असेल तर मग प्रॉब्लेम होईल म्हणजे दिसायला वगैरे. तर बघू आता कसं होतं ते. आम्ही आता उतरलेलो आहेत जिथून आम्ही रिक्षा पकडली म्हणजे हरसिद्धी मातेच्या मंदिराच्या इकडून. आणि आता आम्ही चाललोय रामघाटला शिप्रा नदीची आरती बघायला. आणि हे जॅकेट काढलेलं आहे कारण की आता थोडी थंडी वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि गोप्रो पण फुल डिस्चार्ज आहे. तो मी आता पॉवर बँकला लावून ब्लॉग बनवतो. माझा आयफोन पण ऑलमोस्ट म्हणजे 30-32% आलेला आहे. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही आहोत तिकडे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर. तुम्ही बघितलं आरती बघितलीच असेल कशी भारी झाली ती. आणि जी सगळ्यात मोठी आरती होती ती रात्री 10 वाजता, पण ती इथे नाही महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये. पण ते आम्ही काय अटेंड करणार नाही होत कारण की उद्या सकाळी जवळजवळ 4:45 ते 5 वाजता आम्हाला उठायचं आहे. कारण की सकाळी 6 ते 6:15ची आमची बस आहे इथून. तर ती आम्हाला पकडण्यासाठी आम्हाला लवकर उठावं लागणार आहे. तर इकडे पुन्हा बघून घ्या आता शेवटचं, कारण की इकडून आम्ही आता निघतोय. काहीतरी नाश्ता करू आणि मग चहा पिऊ आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कॉरिडोर बघायला. आता वाजलेले संध्याकाळची 7:15 आणि आमचं
नदीवर वगैरे फिरून वगैरे झालं, आरती वगैरे घेतली ती, तिकडून टाइमपास केला, नंतर दुसरीकडे वॉशरूम सगळं करून आता जातोय आम्ही कॉरिडोरला. आणि रस्त्यातच आम्हाला भेळवाला दिसलेला आहे, तर भेळ खातोय आम्ही. ही एक बनवलेली आहे भेळ, आता ही दुसरी भेळ चालू आहे आणि अजून एक त्याच्यानंतर कॉरिडोर फिरू पुन्हा 1 तास आणि मग जेवायला आपल्या डायरेक्ट टोमॅटो. आणि थंडी आता थोडीशी वाढत चालली आहे म्हणून मी आणलेलं उडी ते आता घातलेलं आहे. सकाळी जिकडून आपण सुरुवात केलेली तिथे जाता पुन्हा आलेलो आहेत आपण, कारण की आता सगळं बघून झालेलं आहे, फक्त राहिलेलं आहे आमचं कॉरिडोर बघायचं. कॉरिडोर हे बघा, हे जे खांब दिसत आहेत तुम्हाला हे सगळे त्या एरियाला बोलतात कॉरिडोर आणि ते बरोबर मंदिराच्या समोरूनच रस्ता आहे. तर तिकडून आता आम्ही अर्धा तास जास्तीत जास्त तिकडे टाइमपास करणार, फोटो व्हिडिओ करणार आणि मग तिकडून सरळ जाणार आम्ही रूमवर आराम करणार, कारण की दमलोय तेवढे की उभं पण राहत नाही आता. पराठे खायला. हा, पराठे खायला एवढं विचित्र दमलो. तर आता इकडून निघून तिकडे जातोय, तिकडून डायरेक्ट रूमवर. हे बघा मंदिराचा संध्याकाळचा कसा व्ह्यू आहे, मस्त लाईट शो एकदम. हे बघा आपण पोचलेलो आहे कॉरिडोरला, मस्त कॉरिडोर एरिया आहे. इकडे लाईटिंग वगैरे चांगल्या लावलेल्या आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या वगैरे आहेत, तर त्याला कॉरिडोर म्हणून बोलतात. तर थोडंसं मध्ये जाऊ पटकन एकदम, कारण की सकाळी आम्ही इथून गेलो त्या मूर्तीजवळ फोटो पण काढला आहे, आम्हाला माहिती नाही त्याला कॉरिडोर बोलतात का, आत्ता कळलं आम्हाला. तर आम्ही आता जातो पटकन, अजून फोटो व्हिडिओ काढतो आणि मग लगेच आपण रूममध्ये जाऊ. चला, आपलं इकडचं दर्शन झालेलं आहे कॉरिडोरचं. आता आम्ही जास्त काही पुढे जात नाहीये, कारण की पाय आता ताकद देत नाहीयेत, पायांनी जीव सोडलेला आहे आमच्या. आता इकडून निघतो आम्ही आणि मस्त रूमवर जाऊन फक्त पडून राहतो बेडवर. आता वाजलेले आहेत 8:20 आणि आम्ही आता निघालो आहेत रूमवर जायला, कारण की आता सगळं बघितलं. कॉरिडोरला पण जाऊन आलो पटकन 10 मिनटं, ते पण बघितलं आणि आता इथून जातोय डायरेक्ट रूमवर. तिकडे जाऊन फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून डायरेक्ट जेवणार. आलू परोठे वगैरे असं काहीतरी मागवलंय तिकडून खालूनच, तर ते जेवणार आणि सरळ झोपणार. कारण उद्या 4:45 ते 5 वाजेपर्यंत उठायचे आम्हाला, कारण की त्या स्टॉपवर 6 वाजता पोचायचे आम्हाला, म्हणून घाई करावी लागणार आहे. एक तर काल पण झोप काय झाली नाही चांगली, मग आता कमीत कमी 5-6 तासाची झोप आज मिळाली पाहिजे असं आहे. तर आता इथून तर रूमवरच जाणार आहे आणि जेवणार आहेत, काय वेगळं तर होणार नाही आहे. तर आता हा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा, तरच तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओंकारेश्वर आणि ममलेश्वरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग, स्टे सेफ.